एवढं ऊन लागतंय तरी पण आम्हाला काम करणं गरजेचं आहे, कारण केल्याशिवाय मिळत नाही आणि मिळाल्याशिवाय खायला भेटत नाही. तुला लावतो दम बघ. युवा घेतला असता तर कोयता घेतला. अच्छा थांबा. हा बघा मुंबईवाला. आता ह्याला त्या ट्रॅव्हल्सवाल्या बशी नेऊन सोडायला पाहिजे, म्हणजे ह्यो मुंबईला जाणार. मग राहिलेली कामं आम्ही कर. अगं जाईल खाली. हसत नाही ग. तर मी आलो आज गावाला. सकाळच्या वाजल्या 6:30. थंडी तर खूप आहे. कॅमेरामध्ये पण दिसणं झालंय काय चालू आहे ते. मम्मी ऋते ऋते एवढं पुरेल करा ना. मग बाकीचं कसं तोडणार तू? मी आलो नसतो तर कोण करायचं? तुम्हाला मुंबई बसलेला जॉब बरा वाटतोय ना, का शेती बरी वाटते? शेती पण पाहिजे, मुंबई पण पाहिजे. आजकालच्या पोरांना ते नको आहे आणि पोरींना पण नको आहे. शेती तर नकोच म्हणतात, फक्त नावाला शेती. कष्ट कराय नको ह्या जगात. आता सगळं ऐकतं पाहिजे. मेहनत नको आहे, शिकायला नको. सगळंच राखायला लागतं, सगळंच जपायला लागतं. परत संध्याकाळच्या गाडीला बसायचं, परत सोमवारी कामावर. जो करतो त्यालाच माहीत असते सगळं. आईबापांना मदत करणे नाही, आईबापांना सुखी ठेवणं महत्त्वाचं आहे. ह्या जगात कारणं सांगून काय होत नाही. माझं अंग दुखते, माझं पाय दुखतात. आता तूच किती माहेरी जातेस, किती वेळा गेलीस आत्तापर्यंत? ऋतीला एकदा मोळ्या बांधायला शिकव. शिवारात किती लागणार? शिवारात 450 आणि 450ला न्यायचा. नाही पुरला तर सगळा आता हे भरतोय किती ते मला बघायचं. पहिला किती तोडलायस तू? 160. 17 ह्यामुळे त्या 16 17 किती झाले? 16 आणि 16 32 आणि 1 33. 330 झाला ऊस. ऊस तोडून झालाय. ऊस तोडून झाला. आता ट्रॅक्टरात भरायचा बाकी आहे. ट्रॅक्टरात भरायचा बाकी आहे. भरूया आता. संध्याकाळनं गाडी पण पकडायची. कुठं जाऊन दे, चल भरायचं आहे. एवढं सगळं भरून काय? चल की मग. उचलू कोण लागायचं? कशाला तुला उचलून जाते ती बाळा? 10 ऊस आहेत ती. उचलून जाईल का? ते जड किती आहे माहिती आहे का? उचलू लागतो की त्याला मी खायला. खांद्यावर टावेल घे. खांद्यावर घेतो मी टावेल. चल आता काय करते? उचलू का? शेंडा बाहेर करू. शेंडा आत करू काय? बोच बाहेर करू. बरोबर तर आहे. जाऊन दे ना, पोरल ना तेवढा. काय माहिती आता पुरला तर ठीक आहे. बघ, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही लावताय कसं. असं लावायचंय रे. दीडकं लावणार ना. आता आम्ही चाललोय शिवारात हा ऊस घेऊन, म्हणजे दुसऱ्या रानात.
तिथं याची लावण करायची. जाऊन दे जाऊन दे. एका दिवसात नाही गो रोहित बाई. जरा हा हारी लाजली बघ. लाजली बघ लाजली बघ लाजली बघ. का तू कुठे करत थांबतेस? तू पण चल आणि तू बी मागे ये आमच्याकडे. शेवटा नेऊन टाकला असेल. मग बाकीचं काय करू आता? शेवटी टाकलेला नाही. 6 वाजता. मग कशाला एवढ्या गडबडीत आला? अगं पाय मोकळं करायला. पाय द्यायचं मोकळं झालं आता. उठकी माया उठकी. मी येतोय चल. आम्ही जाऊ हा मी येतो. एकटाच येशील आणि त्याला घालवायला का बाई? घालवायला काय मी काय नवीन आहे? तर आता आम्ही चाललोय शेतात. माझी मम्मी आणि आम्ही एक असा माणूस घेतलाय शेतात काम करायला. तो आणि माझी मम्मी गेल्या पुढं काम करायला. आता आम्ही निघालो जेवून. तर आता आम्ही आलो आहे आमच्या शेताच्या जवळ आणि आता आम्ही निघालो आमच्या रानात. तर इतकं ऊन लागतं की चालवणं झालं आहे आम्हाला उन्हातनं. सो आम्ही या पायवाटेनं निघालो आहे. तुम्हाला दिसते का आमची पायवाट? सो आता आम्ही निघालो आहे. त्या हळूहळू आमचं रान जवळ येत जाईल. आणि ऊन तर खूप लागते आणि आमच्या रानाच्या जवळ काही झाडं नाही आहेत. आता आम्ही जातो आता काम करतो. एवढं ऊन लागते तरी पण आम्हाला काम करणं गरजेचं आहे, कारण केल्याशिवाय मिळत नाही आणि मिळाल्याशिवाय खायला भेटत नाही. तर करायला पाहिजे मंडळी. हे बघा आमचं रान. आणि ही माझी मम्मी आणि ही आमच्या इकडची काकी आम्ही घेतली काम करायला. माझं चप्पल गेलं. चप्पल दे. अरे चप्पल दे की. तर ही बघा आमची इमलॉजी आणि ही आमची मम्मी. कुठे गेली? ही आमची मम्मी आणि इमलॉजीनं हा एवढा सगळा ऊस सोडलाय. आम्ही आत्ताशी आलोय आणि हिचा आवाज इतका मोठा आहे ना काय सांगू. आमच्या रानात ना बिबट्याची भीती जास्त आहे. म्हणजे बहुतेक बिबट्या आलाय आमच्या इथे, पण हिचा आवाज एवढा मोठा आहे की ते बिबट्याच्या आवाजानं काय म्हणतात ते बिबट्या पळून जाणार आहे इमलाईच्या आवाजानं. इकडं मला शिव्या पडतात आहे. काय करू शकत नाही. सॉरी. हे बघा हे टेन्शन घ्यायचं नाही. बघा दादा सरीतला कांडी मार. सरीतनं कांडी मार. बघ तुला जाऊ तुम्ही अशी मारी तुडी दे ती नेऊन तुला देते ऊस कडेला आणि तू सऱ्या धरून मार तुला जाऊ तुझं. आम्ही आता हा ऊस सरीत घेऊन आलोय आणि हा बघा कशा कांड्या मारतोय. ती कुंड आम्हाला काय म्हणतात त्याला गायडन्स येत आहे. दाट मार, एक पैकी 2-2 पेराची मार, तसा हा कांड्या तोडत आहे. बघूया आता किती वेळा ते काम आटप. घेऊन ये तू तुला जाऊ तुझं. बघ युवा घेतला असता कोयता घेतला. हे बघ जास्त पडून दे. हे बघ हे बघ उरती का ते झालं तुझं ऊस आणून ठेवून. बाबा असं करीत याचंच बघ. ओके. हे बघ असं हा शेंड्याची पोच्याची आधी मध्ये करायची. आणि हे बघ या 2-2 हे बघ इथं 2 ठेवायचं, इथं 2 ठेवायचं, इथं 2 ठेवायचे आडासाच्या कोण्यावर. हा कोण्यावर. हा तू मागं इथे येऊ नकस. ह्या साऱ्या मिटवीत ये आधी. बघ ह्या 2 साऱ्याने कडवर. हा आणि मग तिथनं लाग ते इकडे ये निघत असं करीत या. हा आता तुला माहिती झाले बघ. दाट पडून दे. दाट पडलेली ह्या सरीत टाकू शकतोय आम्ही. ये चटा टायमिंग करू नका. जायच्या आधी पटापटा आवरून जाऊया. सावलाय बघ तुला हरते. आमचा शिवार असा गजबज ठीक नाही. रानात असलेलं जनावर पण पळून जाईल एवढा मोठा आवाज आहे हिचा. आम्ही ठेवीत येतो चटाकावर. डॉन आहे ते आमच्या गिलीचा.
आयुष्मध्ये आता बघ कसं उचल तू. मग काय कॉलेजला जाताना पैसेच देत नाही कॉलेजला ह्या कॉलेजला पैसे तुला काय करायचं तर पुरी बाहेर खायला जाते मी काय खाऊ तोंडाकडे तुला बघितलं लागते ती खोकले तर एकदा घेतलं की मागं द्यायचंच नाही. तिला पैसे देऊन टाक. असलं उदार बोललेलं मला आवडत नाही. तुला तर साधू की आणि मला फोन म्हणला काय माहितीये का दरवेळी ती जाताना 500ची नोट पण बाई हिच्याकडेच 200 आहे 500 200 500 बाळा. ती 1500च्या सगळ्या नोटी तिघांच्या 3 दिलेल्या सगळं तुम्ही ती पण हिच्याकडेच आहे. मग ते तुझी चुकी आहे. मग आता गरज लागलं तिला द्यायला ना ग. मी पण खातो नका त्या घरात. हा ओके बोललीस माझं बाय ना किती आहे मग ती गं? आलं का जा आंघोळ करायचंय जा 5 चला मिनिटं पाया आराम पडतो कर. तुझ्या. थांब हा? पाया पडतो थांब. माझ्या पायावर राहून दे जा चल. तिला फोन कर थांबा दिसना झालाय थांबा. हा आयुष्यमान भव. आम्ही चाललो घरी आमची कामं उरकून. हा बघा मुंबईवाला. आता ह्याला त्या ट्रॅव्हल्सवाल्यापाशी नेऊन सोडायला पाहिजे म्हणजे ह्यो मुंबईला जाणार. मग राहिलेली कामं आम्ही करणार. मुंबईवाल्यांचं कसं आहे नाही इकडं आड आणि तिकडं वेळ. ना गावाला थांबू शकत ना मुंबईचं काम सोडून गावी येऊ शकत. आपलं गावच भारी आहे बास. रानातलं काम केलं की कसं जरा भारी वाटतं पण काही खरं नाही. हालत पण तेवढी बेकार होत्या. इथं ब्लॉग करते मग माणसं बावारले ते असं त्यांच्या डोळे ते बघणारच. आपण आपलं काम करत राहायचं. मग चला. तोंड का दाखतंय तोंड का दाखतंय तोंड का दाखतंय का जुडवायचा तुम्ही हा का पण अरे चालू आहे थोडी थोडी चालू चल चला ये. याला सांगा तुला घालवा येतो गाडीत घालवलं तर मी नको, नको. जिम्मेदार नाही. नको जावा बाय बाय चल. बाय बाय अलविदा ए अलविदा कायमची घालवते असते. काकी डान्स करत होता. सत्य आहे तो शिकला पुढच्या महिन्यात. बाय बाय टाटा चला चला गल्ली घरात बसलेलो नो चला कोण घरात चल. बसलेलं? हा? अरे चप्पल निघले तिथे थांब. अगं जाईल खाली. हसत नाही ग ती पडल.